अरे पाण्याने पैसा घातला तरी बी आळी मरणा. आता आळी बी कडक झाली म्हण की. अरे कोण कडक झालेला का, तू का धुळा? हरभरा वरळी आळी र. तू पाला बी कुठं चाललाय? अरे काल कृषी विभागाच्या कार्यक्रमामध्ये घरच्या घरी कीटकनाशक दशपर्णियार कसं बनवायचं आहे ना, ती समज शिकविलं आहे. चला आता तुम्हाला करून दाखवतो. दशपर्णी अर्क बनवण्यासाठी 10 झाडांची पानं लागतात. 5 किलो कडुलिंबाचा पाला, 2 किलो टणटणीचा पाला म्हणजेच घाणेरीचा पाला, 2 किलो निरगुडीचा पाला, 2 किलो पपईचा पाला, 3 किलो सीताफळाचा पाला, 2 किलो करंजाचा पाला, 2 किलो लाल कन्हेरीचा पाला, 2 किलो रुईचा पाला, 2 किलो मोगली एरंड म्हणजेच पारशी एरंडाचा पाला आणि 2 किलो गुळवेलीचा पाला. त्याचबरोबर 2 किलो गाईचे शेण, 5 लिटर गोमूत्र आणि 170 लिटर पाणी घ्यावे. हे सर्व साहित्य 200 लिटरच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये 30 दिवस आंबवावे. दररोज 3 वेळा डावीकडून उजवीकडे ढवळावे. 30 दिवस आंबल्यानंतर द्रावण गाळून त्याचा अर्क फवारणीसाठी वापरावा. सर्व पिकांवरील कीड नियंत्रणासाठी 125 मिलीलिटर अर्क 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दशपर्णी अर्क हे एक चांगल्या प्रतीचे वनस्पतीजन्य कीटकनाशक अर्क आहे. अरे हिथं सायपर दिसत नाही की, अशी अवस्था झाली आपली. अरे दादा हे तर पिकाला वरदानच की. वरदान तर आहे, ह्याच्याशिवाय उत्पन्नात सुद्धा वाढ होते की. ऐकलं का, हे माहितच नाही. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र कृषी विभाग